या विशेष शोमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. राज्यात कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन मुंबईतील लोकल सेवा बंद करण्यात आली होती. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या टप्प्यानंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी ही सेवा सुरू करण्यात आली. मात्र सर्वसामान्यांसाठी ही लोकल सेवा खुली करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली होती आणि या मागणीकडे राज्य सरकारचं लक्ष वेधण्याकरता मनसेनं आज सविनय कायदेभंग केलेला आहे. त्याप्रमाणे आज त्यांचं हे आंदोलन पार पडलेलं आहे. त्यांनी लोकल बंद प्रवास केला. चर्चा करणार आहोत एकूणच या आंदोलनाबद्दल. आणि याच विषयी बोलण्याकरता मनसेचे नेते संदीप देशपांडे आपल्याबरोबर आहेत. त्याचबरोबर आपल्याबरोबर असणार आहेत प्रवासी संघटनेचे सदस्य अनिकेत घमंडी, आपल्याबरोबर असणार आहेत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आणि थोड्याच वेळात माझ्या या चर्चेमध्ये सहभागी होता शिवसेना समर्थक किशोर तिवारी देखील. मी सुरुवात संदीप देशपांडे यांच्यापासून करतोय. संदीप देशपांडेजी, राज्यामध्ये आपण बघतो राज्यात काय मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या ही वाढते, तरीही लोकल सुरू करण्याचा आग्रह का? लोकल बंद आहे तरी संख्या वाढते की नाही मला सांगा. आज एसटीची सेवा 100% कार्यान्वित करायचा मानस किंवा तसं वक्तव्य श्री अनिल परब साहेबांनी केलं. का केलं? की लोकांना प्रवास सुसह्य यावा म्हणून. आज त्या बसमध्ये मी तो व्हिडिओही तुम्हाला दाखवलाय. रादर तुमच्याकडेही बातमी झालेली आहे विशाल, की कसे प्रवाशांचे हाल होत आहेत आणि बसमध्ये कशी प्रचंड गर्दी होते. मग बसमधल्या गर्दीमध्ये कोरोना होत नाही का? आणि रेल्वेच्या गर्दीत कोरोना होईल असं सरकारचं म्हणणं आहे का? बघा, आम्ही गेले 4-5 दिवसापासून सातत्याने सरकारला विनंती करतोय की लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. आज कल्याण डोंबिवली असेल, वसई विरार असेल किंवा ही जी लांब ज्यांना मुंबईत कामासाठी फिजिकल प्रेझेन्स ज्यांचा उपस्थित जातो, काही जण वर्क फ्रॉम होम करतात त्यांच्याबद्दल प्रश्न नाही, पण ज्यांची फिजिकल आवश्यकता आहे कामावर उपस्थित राहण्यासाठी त्या लोकांना 8-8 तास प्रवास करावा लागतो. म्हणजे 8 तासाची ड्युटी आणि 8 तास प्रवास अशी त्यांची अवस्था आहे. माणसांनी माणसाचं आयुष्य जगावं की न जगावं हा प्रश्न आहे. त्यामुळे आणि आमचं हे म्हणणं नव्हतं की सरसकट चालू करा आणि हे करा आणि ते करा. आमचं म्हणणं होतं की त्याच्यासाठी काही नियम बनवा, काही अटी बनवा, त्याच्यामध्ये काही कॅटेगरीज करा, काही लोकांच्या ऑफिसच्या वेळ बदला. या अनेक मागण्या प्रवासी संघटनेने सुद्धा केलेल्या आहेत की बाबा ऑफिसचं टायमिंग वेगवेगळं ठेवा, जेणेकरून एकदम गर्दी पण होणार नाही आणि लोकांचा प्रवास पण सुसह्य होईल. पण सरकारची कुठल्याही गोष्टीची चर्चा करायचीच मानसिकता नाही. म्हणजे आम्ही म्हटलं की बाबा हे करा, लक्ष द्यायचं नाही. आंदोलनाचा इशारा दिला तर चर्चा करायला का नाही बोलवलं आम्हाला? डायरेक्ट तुम्ही पोलिसांची बंदूक आमच्या डोक्यावर ठेवणार का? लोकशाहीमध्ये चर्चा होऊ शकत नाही का? चर्चेतनं मार्ग निघू शकत नाही का? एरवी तुम्ही बोलतात ना चर्चेतनं मार्ग काढू म्हणून. मग आम्ही आंदोलनाचा इशारा दिल्यावर आमच्या डोक्यावर पोलिसांची बंदूक का ठेवली? का ना चर्चेसाठी आम्हाला बोलवलं? आणि त्यातनं आम्ही ऐकलं नसतो तर तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण तुम्ही चर्चा करत नाही. म्हणजे तुम्हाला दाबूनच टाकायच्यात गोष्टी, लोकांचा आवाज दाबायचा आहे. हे मला असं वाटतं विशाल लोकशाहीमध्ये अत्यंत घातक आहे आणि अत्यंत चुकीचा असा हा पायंडा आहे. का ना चर्चा केली? बरं, ठीक आहे. सरकारच्या वतीने आपल्याबरोबर अतुल लोंढे आहेत, त्यांना मी या गोष्टीबद्दलचा प्रश्न विचारणार आहे, त्यांच्याकडून उत्तर घेईन. पण तत्पूर्वी प्रवासी संघटनेचे अनिकेत घमंडी आपल्यासोबत आहेत. अनिकेत घमंडीजी, संदीप देशपांडेंनी जी माहिती दिली की उपनगरातनं जी लोक जी अत्यावश्यक सेवेतली असतील किंवा ज्यांना कामावरती हजर राहण्याशिवाय पर्याय नाही, ती 3-3 तास प्रवास करतायत. नेमकं आपलं काय म्हणणं आहे, आपलं काय निरीक्षण आहे? नाही, अगदी बरोबर आहे की मुळामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये ग्रामीण भाग भरपूर मोठ्या प्रमाणावर आहे. आपण जर का बघितलं तर बदलापूर ते डोंबिवली याच्यामध्ये सर्वात जास्ती मोठ्या प्रमाणात मंत्रालय आणि शासकीय कर्मचारी वास्तव्याला आहे. या सगळ्या कर्मचाऱ्यांचे प्रचंड हाल चाललेले आहेत. त्याच्यात आता तुम्ही सांगितलं की खासगी बँकांच्या कर्मचाऱ्यांनी देखील प्रवास करावा. 10% तुम्ही काउंट कसे करणार हा मोठा प्रश्न आहे. डोंबिवलीमध्ये जर का तुम्ही बघितलं तर इंदिरा गांधी चौकापासून जी रांग सुरू होते ती फडके पथावरून 3 किलोमीटरपर्यंत जाते. जून महिन्यापासूनचं हे दृश्य आहे. हे सरकार का बघत नाही, आपला सवाल हा आहे. आणि म्हणून प्रवासी संघटनेने मनसेच्या मागणीला 100% पाठिंबा दिला आणि त्यांना सांगितलं की या मागणीसोबत आम्ही तुमच्यासोबत आहोत. प्रवासी संघटनांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं, प्रवासी संघटनांनी रेल्वे अधिकाऱ्यांना पत्र दिलं, प्रवासी संघटनांनी वेळोवेळी प्रवाशांसाठी त्यांच्या मागण्या पुरवण्यासाठी आम्ही मागण्या केल्या, परंतु त्याला कुठेही प्रतिसाद मिळाला नाही. अखेरीस कुठला तरी राजकीय पक्ष जर का त्या बाजू मांडतोय तर त्याला पाठिंबा देणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. हा झाला एक भाग. 2012 मध्ये आणि 2014 मध्ये
तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना आम्ही ठाण्यामध्ये सांगितलं होतं की सरकारच्या ज्या काही कामाच्या वेळा आहेत त्या बदला, खासगी कामाच्या वेळा त्या बदला. 2017, 2014 या मागण्या जर का 5-5 वर्ष पूर्ण होत नसतील आणि जर का अशी पॅन्डेमिक स्थिती आल्यानंतर देखील जर का त्या सर्वसामान्य नोकरदारावर हाल होत असतील तर हे कितपत योग्य आहे हा आमचा सवाल आहे. जर का मागण्या आम्ही करत राहायच्या आणि त्याचा पाठपुरावा याही सरकारने करायचा नाही त्याही सरकारने करायचा नाही, प्रवासी मात्र पुचत चाललेला आहे, सर्वसामान्य नागरिकांचे हाल मोठ्या प्रमाणावर होतच चाललेले आहे. हे आम्ही सहन करणार नाही, हा आमचा पाठिंबा कायम राहणार आहे. अतुल लोंढेंना मला विचारायचं आहे, हे मान्य आहे की उपनगरातली कोरोनाग्रस्तांची संख्या ही वाढताना दिसते, चिंताजनक परिस्थिती आहे आणि त्यामध्ये लोकल सुरू करणं अर्थात त्याबद्दल विचार व्हायला हवा, पण जी सर्वसामान्य लोक नोकरीसाठी म्हणून 3-3 तास प्रवास करतात त्यांचे हाल राज्य सरकारला दिसत नाहीत का? आणि दुसरा मुद्दा की मनसे जर हे आंदोलन करत आहे तर कुठेतरी मनसेला याचं श्रेय मिळेल याची भीती राज्य सरकारला वाटते का? भीती वाटण्याचं काय? लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार हा सगळ्यांना आहे आणि आमचे मित्र संदीप देशपांडेंना असं वाटतं की दाबण्याचा आवाज वगैरे दाबण्याचं काम करतात, तर असं अजिबात या सरकारमध्ये सरकारचा मानस नाही किंवा सरकारची काम करण्याची अशी प्रवृत्ती पण नाही. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की आपण आता जातोय पीक मधून. आता संदीपजींचे वेगवेगळे लॉजिक आहेत आणि संदीपजी ते सांगत असतात आणि ते चांगलं काम करतात म्हणून मी त्या लॉजिकला कधी सत्य परिस्थितीने खोडण्याचा प्रयत्न केला नाही. पण आज मी सांगतो, मागे त्यांनी 2 व्हीलरचा प्रश्न उपस्थित केला होता, एका वाहिनीवर आम्ही चर्चेला होतो. त्यांनी सांगितलं नवरा बायकोच 2 व्हीलरवर बसतात. आता फक्त नवरा बायकोच 2 व्हीलरवर बसतात म्हणजे आपलं किती ग्राउंडवर ऑब्झर्वेशन आहे? 2 मित्र बसतात, 2 वेगवेगळ्या घरातून आले लोकही 2 व्हीलरवर बसतात. त्यामुळे 2 व्हीलरवर त्यावेळेस जे आहे हा सगळा विचार करून 2 व्यक्ती जवळजवळ बसले नाही पाहिजे, कारण ही संक्रमक बिमारी आहे. आणि आता आपण पीकवर आहोत. आता आमचं नागपूर शहर बघा, हे असंच आंदोलन करून हे असंच तिथल्या आयुक्तांना पळवलं, तिथे जे डॉक्टर होते त्यांच्यावर कारवाई केली. 5 दिवस नागपूरचं हाऊस जे आहे पूर्ण इतिहासात पॅन्डेमिकच्या काळात 5 दिवस हाऊस फक्त आयुक्तांना शिव्या घालण्यासाठी घालवलं आणि आज नागपूर जे आहे ते कोरोनाच्या पूर्ण तोंडात आहे. रोज 2000 पेशंट येतात आहे. 25 लाख पॉप्युलेशन असलेल्या शहरामध्ये आणि 50 ते 60 लोक रोज मरत आहेत. 2100 लोक आतापर्यंत नागपूरमध्ये मृत्युमुखी पडलेले आहे. हा पीक आहे आणि हा व्हायरस जो तो म्युटेट करतो आहे, तो हळूहळू वीक होईल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आणि लोकलमध्ये आपण बघितलं असेल, जगातलं कोणतंच मॅथमॅटिक्स लोकलच्या डब्याचा प्रश्न सॉल्व्ह नाही करू शकत. आता आपण जनता कर्फ्यू म्हटलं त्यालाही संमिश्र प्रतिसाद मिळतो. लोक सगळ्या ठिकाणी गर्दी करतात. भाजीपाल्याचं आपण त्यांना जीवनावश्यक वस्तू म्हणून देण्याचा प्रयत्न करतो, तिथे सुद्धा लोक गर्दी करतात. आणि मग लोक नियमांचं पालन करत नाहीत. लोक जीवावर उदारून हे करतात, मरीन पण फिरीन अशा पद्धतीनं लोक वागतात. तर लोकांचा जीव जो आहे ती प्राथमिकता आहे. संदीप देशपांडेंची मागणी काही चुकीची आहे आमचं असं बिलकुल म्हणणं नाही आहे, पण सरकारची प्राथमिकता ही लोकांचे जीव वाचवण्याची आहे. आज प्रेशर आहे आपल्या सगळ्या आरोग्य व्यवस्थेवर, आज प्रेशर प्रशासनावर आहे. डॉक्टर्स जे आहे ते शहीद होऊन राहिलेले आहे याच्यामध्ये. रोज एक बातमी जी आहे ती वृत्तपत्रांमध्ये फेसबुकवर आपल्याला बघायला मिळते आहे. अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की सामंजस्याने मार्ग काढला पाहिजे. आपल्याला ही गोष्ट कळते की नागरिकांना त्रास होतो आहे, पण त्या सगळ्यात महत्वाची गोष्ट नागरिकांचा जीव आहे. त्यामुळे अतुल लोंढे, आपण म्हणता सामंजस्याने मार्ग काढला पाहिजे, पण मनसेने आंदोलनाचा इशारा हा 4 ते 5 दिवसांपूर्वीच दिलेला आहे, तरी मनसेला चर्चेकरता राज्य सरकारने आमंत्रित केलं नाही. आता त्या संदर्भात माझं काही वरती बोलणं झालेलं नाही, पण एक गोष्ट एवढी मात्र आहे की ज्या पद्धतीने मागणी होती बस सुरू करण्याचं जे काम होतं ते एवढ्यासाठीच होतं की बसमध्ये आपण ऍटलिस्ट रेग्युलेट करू शकतो, कारण एकच डब्बा असतो. बसमध्ये ज्या सीट्स असतात त्या आपण थोडंसं रेग्युलेट करू शकतो. तशा पद्धतीचे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आपण लोकांकडनं करून घेऊ शकतो. तर लोकलमध्ये असं होणं शक्य होत नाही. नाही तर मग केंद्र सरकारने पण सगळ्या ट्रेन सुरू केल्या असत्या ना. त्यामुळे असं म्हणजे संदीप देशपांडेंची मागणी, मनसेची मागणी चुकीची आहे असं अजिबात आमचं म्हणणं नाही आहे. रेल्वे प्रवासी संघटनेची जी मागणी आहे ती चुकीची आहे असंही आमचं म्हणणं नाही. अतुल लोंढेजी, त्यांचा एक साधा प्रश्न आहे की बस आपण सुरू केली, आपण नवी मुंबईत जा, आपण मुंबईतल्या काही भागांमध्ये जा, लोक अक्षरशः गर्दी करून बसमध्ये चढतात, कारण पर्याय नाही आहे. प्रत्येकाला असं वाटतं की शेवटची बस आहे आणि तिथं कोरोना पसरणार नाही का, कारण तिथे गर्दी होताना दिसतेच आहे. मी तुम्हाला सांगितलं ना की बस जी आहे ती रेग्युलेट करता येऊ शकते. त्याच्यामध्ये गर्दी होत आहे हे मान्य आहे आणि तुमच्या प्रश्नामध्ये त्याचं उत्तर आहे की एवढं करून बस रेग्युलेट करता येत असताना सुद्धा लोक गर्दी करतात आणि लोकल सुरू केल्यावर लोक गर्दी करणार नाही असं नाही आहे. प्रचंड वेगाने या रोगाचा प्रसार होतो आहे. सगळा प्रेशर आहे. म्हणजे बेड आता तुमच्या इथे जॉईन व्हायला मला उशीर का लागला, कारण की माझ्या परिचयातले 2 पेशंट बाहेर उभे होते हॉस्पिटलच्या,
त्यांची अरेंजमेंट दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये करावं लागली, पत्नीला एकीकडे पतीला एकीकडे. अशा अनेक समस्यांना आपण एका याच्यात तोंड देतो आहोत ना. त्या समस्येमध्ये आपण मदत करण्यापेक्षा अडचणी जर उभ्या केल्या तर प्रॉब्लेम होईल ना. हा सरकारचा आणि याचा प्रश्न हा सामान्य माणसाच्या जीवाचा प्रश्न आहे. त्याच्यासाठी आपण उभं राहायला पाहिजे. बरं एक चांगली गोष्ट आहे आपला ना. मुद्दा आणि लक्षात असं आला. काही- अतुल लोंढेजी, संदीप देशपांडे. असं आहे, अतुलजी माझे खूप चांगले मित्र आहेत. मी त्यांना एक, आणि ते आता सरकारमध्ये आहेत. एकेकाळी आम्ही दोघं सरकारच्या विरोधात भांडत होतो, आता ते सरकारमध्ये आहेत. माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की अतुलजी, आता 6 महिने झाले, 7 महिने झाले, आताही जर लोकांना हॉस्पिटल मिळत नसेल तर आपण 6 महिन्यात काय प्रकारची आपण व्यवस्था उभी केली आहे हे आपणच आत्मपरीक्षण करणं याच्या संदर्भात गरजेचं आहे. मला मान्य आहे की त्याच्यामध्ये रेल्वेमध्ये गर्दी होऊ शकते, पण आज बसची जर तुम्ही अवस्था बघितली, विशाल, माझी आपल्याला विनंती, आपल्याकडे तो जो तुम्ही बातमी केली होती त्याचा जो बरोबर. व्हिडिओ आहे बसच्या गर्दीचा, तो एकदा प्लीज तुम्ही अतुल लोंढेंना दाखवा आणि काय त्याची अवस्था आहे ती एकदा अतुलजी बघा तुम्ही. अतुलजी, आम्हाला कुठलाही आनंद होत नाही अशा प्रकारचं आंदोलन द्यायला, आणि आम्हाला सरकारला त्रास द्यायची अजिबात इच्छा नाही. पण लोकांचा जो त्रास होतोय तो सरकारने जरा एकदा बघावा. प्रवासी संघटनांनी एवढ्या वेळ माझ्याबरोबर माझे प्रवासी संघटनेचे मित्र बसलेत, त्यांना विचारा त्यांनी किती पत्र दिली हो तुम्ही यांना. तुम्हाला एकदा तरी चर्चेला बोलवलं का की काहीतरी आपण मार्ग काढूया, चला प्रवासी संघटना सगळ्या ज्या एकत्र आहेत त्यांना बोलूया आणि काहीतरी मार्ग काढूया. माझं म्हणणं, अतुलजी, तुम्ही म्हणालात की याच्यामध्ये आंदोलन करायचा अधिकार आहे. काल रात्री, म्हणजे काल संध्याकाळी पोलीस माझ्या घरी, काल रात्री पोलीस माझ्या घरी, माझ्या घराच्या बाहेर पोलीस बसवून ठेवलेले, संतोष दुरींच्या घराबाहेर पोलीस बसवून ठेवलेले, आम्हाला सारखे पोलिसांचे फोन, तुम्ही कुठे आहात. आता ही काय पद्धत झाली का आंदोलन करत असताना? बरं, आम्ही कुठले तोडफोड केली, मारामारी केली, शिवीगाळ केली, काय केलं? आम्ही म्हणताना म्हटलेलं सविनय कायदेभंग आंदोलन करू, तर ही पद्धत झाली का पोलिसांची आम्हाला डोक्यावर बंदूक ठेवून अशा पद्धतीने वागडून देण्याची? आजही आमची विनंती आहे की ठीक आहे, जो आंदोलन झालं ते झालं. आजही आमची विनंती, अतुलजी, तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्ही चर्चेला या. प्रवासी आमच्याबद्दल आकस आहे ना तुमचा, मनसेबद्दल सोडून द्या. प्रवासी संघटनेला चर्चेला बोलवा, डबेवाल्यांना चर्चेला बोलवा, त्यांच्याशी चर्चा करा, मार्ग काढा. आम्हाला अजिबात क्रेडिट नको, आम्हाला काही नको, त्यांना बोलवा आणि चर्चेतनं मार्ग काढा. पण प्रवाशांचे जे हाल होत आहेत ते थोडे कमी करा. आणि असं आहे की बसमध्ये जी गर्दी आहे ती थोडीशी जर रेल्वेला गेली तर गर्दी डिस्ट्रीब्यूट नाही का होणार? प्रत्येकाला मोकळेपणाने थोडा प्रवास करायला नाही का मिळणार? याही गोष्टीचा विचार करा ना. आज बसमध्ये का गर्दी होते? कारण ती गर्दी कॉन्सन्ट्रेट झाली. तीच जर गर्दी डिस्ट्रीब्यूट झाली तर थोडीशी थोड्या रेल्वेच्या फेऱ्या वाढवल्यात तुम्ही, जसे परवा पश्चिम रेल्वेने वाढवल्या फेऱ्या, बरोबर, 150 फेऱ्या. रेल्वेच्या थोड्या फेऱ्या वाढवल्यात, तर अजून गर्दी डिस्ट्रीब्यूट होईल. त्याच्यामध्ये काहीतरी तुम्ही कॅटेगरी करा की बाबा 60 वर्षाच्या वरच्या लोकांना नाही, जे कोमॉर्बिटिव्ह आहेत, लहान मुलांना नाही, असे कॅटेगरी करा ना, असे नियम करा ना. आमचा पाठिंबा, आम्ही मदत करू त्याच्यासाठी तुम्हाला. पण ही पद्धत नाही ना, तुम्ही आमच्या डोक्यावर बंदूक ठेवणार दरवेळेला आणि आमचं ऐकूनच घेणार नाही. बरं संदीप, याबद्दल अतुल लोंढेंना उत्तर द्यायचं. अतुल लोंढे बोला, त्यानंतर मी अनिकेत गमंडी यांच्याकडे जाणार आहे. नाही, असं आहे संदीपजी, तुमच्या डोक्यावर बंदूक ठेवली नाही. तुम्ही आमच्यासाठी अतिशय महत्वाचे आहात. नेहमी तुम्ही लोकांचे मुद्दे उपस्थित करतात. तुम्ही कुठल्या अडचणीत पडू नये म्हणून तुमच्या अवतीभोवती की तुम्ही अडचणीत पडू नये म्हणून केलं असेल. असं आवाज दाबण्याचा प्रयत्न हे सरकार कधी करणार नाही, हा शब्द मी तुम्हाला देतो. तुम्ही महत्वाचे आहे संदीपजी, तुम्ही लोकांचे नेहमी प्रश्न उपस्थित करतात, त्यामुळे पोलिसांनी तुमचा पाठलाग केला. आता तुम्ही जे काल ट्रेनमध्ये रात्री होता, माझी पत्नी एकटी घरी होती, 11, 12 वाजता पोलीस जातात, काय अर्थ काढायचा? नाही संदीपजी, तुम्ही त्याची काळजी करू नका. आणि दुसरी गोष्ट, आता रेग्युलेट करण्याचा तुम्ही गोष्ट करता. आताच 12,500 पोलिसांची भरतीचा जो निर्णय घेतला, तो निर्णय घेत असताना याचं कारणच असं होतं की किती पोलीस शहीद झाले हे सगळं रेग्युलेट करताना, नंबर 1. नंबर 2, किती पोलिसांना संसर्ग झालेला आहे हे, या 2 गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. आणि या सगळ्या गोष्टी रेग्युलेट कराव्याच लागतात. तुमच्या म्हणण्याशी अगदी सहमत आहे, पण या कोरोनानी परिस्थिती अशी निर्माण केलेली आहे सरकारच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सुद्धा की इकडे आड आणि तिकडे बी आहे. इकडे घेतलं तर लोकांचे जीव धोक्यात आहेत, तिकडे नाही निर्णय घेतला तर तुम्ही जे प्रश्न उपस्थित करतात तेही प्रश्न आहे. आता मी तुम्हाला एकच उदाहरण सांगतो. ठीक आहे, आम्ही काही नसेल केलं तुमचं असं म्हणणं आहे ना, ठीक आहे, हरकत नाही. मी त्याचा काही आता लेखाजोखा देणार नाही, अनेक वेळा दिला लेखाजोखा की आपण काय काय केलेलं आहे. अमेरिकेमध्ये अशाच पद्धतीनं विद्यापीठ सुरू करण्याचा निर्णय घेतला. आज 28,000 विद्यार्थ्यांना, कालचं तुम्ही न्यूयॉर्क टाइम्सचं न्यूज बघा, 28,000 विद्यार्थ्यांना तिथे कोरोना झाला, शिक्षकांना कोरोना झाला. आता इंग्लंड सुद्धा लॉकडाऊन करण्याच्या परिस्थितीमध्ये आहे. संदीपची हात जोडून विनंती आहे, हा प्रश्न तुमच्याशी आमचा काही आक्रस नाही हो, प्रेम आहे आमचं तुमच्यावर. तुम्ही असं बिलकुल समजू नका. मनसे
नेहमी मुद्दे उचलत असते. त्यामुळे तुम्ही आकस वगैरे ठेवून हे सरकार काम करणारा नाही आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की हा पीक आहे. आता संदीपजी, कृपा करून तुम्ही समजून घ्या, हा पीक आहे. लोक मरतात आहे, हो, डोळ्यात पाणी येतं. आता अशी परिस्थिती आलेली आहे की आपल्या परिचयातले लोक, अतुलजी लोकांच्या बातम्या यायला लागल्या. संदीपजी, अतुलजी हे कसं ऐका. तुम्ही लक्षात घ्या. आणि जर तुम्हाला असं वाटलं अतुलजी असेल, ऐका. पोलिसांनी बंदूक अतुलजी तुमच्या ऐका. डोक्यावर- संदीपजी, लोकांना संदीपजी, कोरोना- संदीपजी एकच मिनिट. तुमच्या डोक्यावर जर बंदूक ठेवली असं तुम्हाला वाटत असेल, कुठतरी निष्ठुरपणे सरकार तुम्हाला असं वाटलं असेल, तर मी जाहीर तुमची माफी मागतो. संदीपजी, जाहीर माफी मागतो. सरकार लोकशाही मधलं सरकार आहे. हे या सरकारची अशी मानसिकता नाही आहे. पण कर्मचाऱ्यांना, पोलीस कर्मचाऱ्यांकडनं अनावधानानं जर काही झालं असेल तर मी जाहीर माफी मागतो. जाहीर माफी मागतो संदीपजी. पण असा मानस नाही आहे. संदीपजी, मी तुम्हाला अतिशय काकुळतीने सांगतो, आता बातम्या आपल्या लोकांच्या यायला लागल्या, जे आपल्या परिचित आहेत. अतुलजी आपण दोघंही लोकांसाठी भांडतोय. आपण दोघंही लोकांसाठी भांडतोय. आमचं म्हणणं आहे की या लोकांचा त्रास कसे कमी करायचा याच्याबद्दल सरकार विचार करणार आहे की नाही. 100%. पण पीक जाऊ द्या, पीक जाऊ द्या, निर्णय घेण्याची परिस्थिती येऊ द्या लोकांना. अतुलजी नाही अतुलजी, असं आहे की लोकांचा जो ट्रॅव्हलिंग तुम्ही सगळं उघडलंय, अनलॉक करताय की नाही. तुम्ही लोकांना कामावर जायला सांगताय की नाही. मग त्यांच्या प्रवासाची सोय करणं हे कोणाचं काम आहे. म्हणजे तुम्ही कामावर जा पण आम्ही तुमची प्रवासाची सोय नाही करणार, हे कुठलं धोरण मला सांगा. नाही, ऐकून घ्या संदीपजी, ऐकून घ्या. मुंबईचे आपले युनिक प्रॉब्लेम आहेत. पण तुम्ही एक गोष्ट ऐकून घ्या, त्या लोकांना पगार मिळत नाहीत. आज उपासमारीने मारायची वेळ आली आहे. मी तुम्हाला तेच सांगतोय की इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती जी आहे ती आहे निर्णय प्रक्रियेमध्ये. नाही आहे असं नाही आहे. तुम्ही मनसे, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी असा प्रश्न तुम्ही नाही. मधला मार्ग काढा ना अतुलजी. आम्ही असं म्हणत नाही, मधला मार्ग काढा ना. चर्चा करा ना प्रवासी संघटनांची आणि मधला मार्ग काढा त्याच्यामध्ये. बसेस ज्या सुरू केल्या तोच मधला मार्ग आहे. मी तुम्हाला सांगतो ना, परिस्थिती तुम्ही थोडंसं संवेदनशील होऊन पहा. आपण राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करून पहा संदीपजी, तुम्हाला लक्षात येईल की काय परिस्थिती आहे. नाही, आम्ही राजकारण करतच नाही. आम्ही कुठे म्हटलं आमच्याशी चर्चा करा. आम्ही म्हणतो प्रवासी संघटनाची चर्चा करा, त्यांचे प्रॉब्लेम समजून घ्या, डबेवाल्यांची चर्चा करा. काय प्रॉब्लेम आहे, सगळे आपलेच लोक आहेत. शेतकऱ्यांची चर्चा करा. आज बराचसा माल ट्रेनने येतो, त्यांचा येत नाहीये. तुम्हाला सांगतो मी, पहिलेपासून आता असं आहे की पुन्हा त्याच्यात मला जायचं नाही आहे. पहिल्यांदा जो लॉक केला होता, लॉकडाऊन केलेलं होतं, त्या लॉकडाऊनच्या वेळेस सारासार विचार करण्यात आला नाही. 1918-19 स्पॅनिश फ्लूचा आपल्याजवळ अनुभव होता, त्याचा सुद्धा विचार करण्यात आला नाही. आणि त्याचे परिणाम जे आहेत ते आपण सगळे भोगतो आहोत. पहिल्या ज्या चुका झाल्या त्या केंद्रातून, आता मला त्याच्यावर बोर्ड दाखवायचं नाही. अतुलजी आणि संदीप, आपण आणखीन चर्चा करणार आहोत. आपल्या चर्चेमध्ये शिवसेना समर्थक किशोर तिवारी देखील सहभागी होतात. पण ब्रेक नंतर त्यांच्याकडे जाण्यापूर्वी मी जाणार आहे अनिकेत घमंडी यांच्याकडे. पण वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. ब्रेक नंतर मी थेट जातोय प्रवासी संघटनेचे अनिकेत घमंडी आपल्याबरोबर आहेत. अनिकेत, आपण ब्रेक पूर्वीची एकूण चर्चा बघितली, पण आपल्याला या चर्चेमध्ये काहीतरी ऍड करायचं आहे. काय म्हणणं आहे आपलं? आणि मुळामध्ये लोंढेजी म्हणतायत की बस सेवा आम्ही चालू केली. अहो, माझा प्रश्न असा आहे की डोंबिवली ते मंत्रालय जायला 7 तास लागतात. त्यामुळे एवढा त्रास होतो. गरोदर माता असतील, युवक असतील, त्याच्यानंतर कामावर जाणारे माणसं असतील, म्हणजे प्रवासाचे 7 तास, कामावर भरायचे 8 तास, 15 तास जर का त्यांच्या ह्याच्यात जात असतील तर ते घरी कधी येणार आणि काय करणार? फक्त हा प्रश्न ज्याला आपण म्हणतो की डोंबिवली कल्याण शीड रोड असा नाहीये, तर भिवंडी माणकुलीमध्ये ती गेलीच परिस्थिती आहे. ठाणे जिल्ह्यातला प्रवासी पिचलाय, अत्यंत कंटाळलेला आहे. त्याला रेल्वेशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही. या सगळ्या परिस्थितीतून मार्ग कधी कोणी काढणार आहे की नाही? रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, अशी अजूनही परिस्थिती आहे. अकार्यक्षम रस्ते असल्यामुळे मोठ्या समस्या निर्माण होत आहेत. आपण अजूनही म्हणतो की अजून संयम बाळगावा. अहो साहेब, 6 महिने झाले, 6 महिने लोक घरी बसून आहेत, त्यांच्यावर कर्जाचे डोंगर आहे. या सगळ्या समस्या आपण बघितल्या तर त्यांना कुठला तरी मार्ग आहे. एकीकडे नोकरी जाण्याची भीती आहे, एकीकडे नोकरीवर वेतनाची भीती आहे, एकीकडे काम पण करायचं आहे, घरचे कौटुंबिक प्रश्न पण आहेत. अशा सर्व परिस्थितीमध्ये सामान्य नागरिक पिचलेला असताना त्याला रेल्वे सुविधा द्या ही माफक अपेक्षा तर करू शकत नाही. बरं, तुमच्याकडे जलद मार्ग आहे आणि धीमा मार्ग आहे. या दोन्ही गोष्टी जर का तुम्ही चावल्या तर नक्की प्रश्न सुटणार आहे. आपण या सगळ्यातला प्रवासी संघटना म्हणून आम्ही सातत्याने अभ्यास करतोय. आम्ही अजिबात म्हणत नाही की 1750 फेऱ्या तुम्ही चालू करा. आम्ही म्हणतो आहे की आता ज्या 500 फेऱ्या केल्या आहेत याच्यामध्ये अजून 300ची भर करा. त्याच्यानंतर हळूहळू टप्प्याटप्प्याने आपण पुढे जाऊ. आम्हालाही कोरोनाच्या लागण्याची भीती आहे, आम्हालाही आमच्या कुटुंबाची भीती आहे.
पण बसमध्ये जर का तुम्ही बघितलं तर तुम्ही असं म्हणता की आम्ही 1 to 1 जातोय, अजिबात नाही. डोंबिवलीमधून जर का तुम्ही परिस्थिती बघितली तर 150 प्रवासी बसमध्ये कोंबून भरले जात आहेत. याला जबाबदार कोण? मला सांगा की या सगळ्या गोष्टींमध्ये कोरोनाची लागण 100% होतीये. डोंबिवलीचा आकडा हा 514, 563, 596, 500च्या खाली यायला तयार नाहीये. आपण तुम्हाला राज्य शासनाला सांगतो की कोविड सेंटर उभा करणं म्हणजे कोरोना कमी करणं नाहीये. आमचं म्हणणं आहे की प्रवाशांना सुविधा द्या, प्रवाशांना त्यांचा जीव आहे तो धोक्यात घालू नका, सुरक्षा ही महत्वाची आहे. बरं, आपलं असं म्हणणं आहे. मग किशोर तिवारी आपल्या चर्चेमध्ये आलेले आहेत. मी याबद्दल अतुल लोंढेंकडनं उत्तर घेणारच आहे. पण किशोर तिवारीजी शिवसेना का बोलत नाही हो लोकल या मुद्द्यावरती? काही कळत नाही. हे बघा कसं आहे की चर्चा फार सकारात्मक. मी प्रवासी संघटना ऐकलं, तर माझा मित्र ऐकलं, आणि ज्यांनी सविनय आंदोलन केलं देशपांडे यांनाही मी ओळखतो. आता कसं आहे, ही पहिली महामारी आहे की ज्याचं नियंत्रण पोलीसवाले व प्रशासकीय अधिकारी करत आहेत. आणि तुम्ही चायनाचं उदाहरण घ्या. चायनाने 80,000 आणि 8,000 मृत्यूनंतर हे सगळं बंद केलं आणि सामान्यावर चालली गेली. आता मला त्याच्या लॉकडाऊनमुळे बाधितांची संख्या कमी होते हे सिद्ध करून कोणी दाखवलं तर मी समजून घेईन. आता तुम्ही सांगा, 18 ऑगस्टला पियुष गोयलनी मीटिंग घेतली होती की अनलॉक करायचं आहे, ट्रेन महाराष्ट्र सरकार मागत आहे. तर पियुष गोयलने अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की 8 सप्टेंबर पर्यंत कोणी काही बोलायचं नाही आणि महाराष्ट्राला गाड्या उपलब्ध करून द्यायच्या नाही. आता कसं आहे की केंद्र सरकार ऍडमंट होतं, राज्यात कोविडीकरण सुरू होतं. आता समजून घ्या की माझी मागणी जी आहे ती जसं जगात सामान्याकडे चालले आहे तसे चालू द्या. भारतामध्ये जेव्हा कमी संख्या होती तेव्हाही सर्व्हायव्हल रेट 98% लोक वाचत होते. आता हा पीक 1 लाखाचा आहे, सध्या 1,20,000चाही पीक होणार आहे. आणि कॅज्युअलिटी ज्या पहिले आपण क्रेडिट केल्या होत्या 1,20,000, आता असं दिसायला लागलं आहे की कॅज्युअलिटी ज्या आहेत त्या आपल्या 1.5 लाखाच्या घरात जातील. आता बरं किशोर तिवारी एक सांगा, मुख्यमंत्र्यांनीच म्हटलं की आता आपल्याला या कोरोना बरोबर जगायला शिकावं लागेल, आपल्याला नियम पाळावे लागतील, आपल्याला आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवावं लागेल. पण ज्यांचं पोट हातावरती आहे, ज्यांना घराच्या बाहेरच पडणं आहे, ज्यांना कार्यालयात जाण्याशिवाय पर्याय नाही, अशी लोक बसमध्ये गर्दीत प्रवास करतात, तिथं कोरोनाचा प्रसार होणार नाही का? काही तर नियोजन करता येऊ शकतं लोकल सुरू करण्याच्या बाबतीत. ऑफिसच्या वेळा बदलता येऊ शकतात. कारण सुरेश प्रभूंनी हे सजेशन दिलं होतं पण त्याचं पुढे काहीच झालं नाही. पण राज्य सरकार तर विचार करू शकतं. हे बघा, ऐकून घ्या, कोरोना बरोबर जगणं शिकायला पाहिजे आणि सामान्य जनजीवन मुंबईची जी लाईफलाईन आहे ती रिस्टोर व्हायला पाहिजे. ही मी ठोकून सांगत आहे. मी लॉकडाऊनच्या विरोधात आहे, जनता कर्फ्यूच्या विरोधात आहे. तुम्ही जेवढे लोक करोनाने मेले त्याच्यापेक्षा दुप्पट लोक या उपासमारीमुळे मरत आहेत आणि कोणी बोलायला तयार नाही. हे करोनाच्या नियंत्रणाचे जे फंडे आहे ना, ते फंडे महामारी या शतकात आली नाही म्हणून हे चुकीचे फंडे सुरू आहेत. सुरुवातीपासूनच चूक झाली. टाळ्या वाजवणं, मोमबत्त्या लावणं, तमाशे करणं, याच्यामुळे कोरोना कमी होईल, याला सॅल्यूट करणं, त्याला सॅल्यूट करणं. आपण किशोर तिवारी ऐका ना, अहो राज्य सरकारी गेल्या 6 महिन्यापासून नियोजनच करतंय ना. आम्ही एवढंच ऐकतोय नियोजन होतंय. अरे नियोजन कसं आहे, 3 कोटी खटले भरले अशा प्रेस नोटा काढतात. यांच्या सनदी अधिकाऱ्यांनी जेवढा घोळ घातला आणि जेवढा भ्रष्टाचार केला तेवढा तर दुसरं कोणीही केला नाही. आता सगळं ऑफिसला जाणार आहे. आपण राज्य सरकारपुरतं बोलूया. किशोर तिवारीजी, मी अतुल लोंढेंकडे जातो. अतुल लोंढे सांगा. विशालजी, मला असं याच्यात बोलायचं नव्हतं आणि कोणी राजकारण जर म्हणत असेल तर मला चालेल, ते काही हरकत नाही. ज्या अरेंजमेंट्स करायच्या आहे, आता हे लोक बाहेर का निघाले नाही पाहिजे, नोकऱ्या कशा वाचवल्या पाहिजे, तर ज्या पद्धतीनं जगातल्या सगळ्या राष्ट्रांनी प्रायव्हेट कंपन्यांच्या एम्प्लॉईजला सुद्धा पेमेंट दिले, प्रायव्हेट कंपनीजला पे चेक दिलेले आहे, त्यांचे जे लॉसेस झाले ते मोरेटोरियम देताना इंटरेस्ट पण त्यांचे माफ केलेले आहे. हे केंद्र सरकारच करू शकतं, राज्य सरकार करू शकत नाही. राज्य सरकारकडे बरं मला सांगा अतुल लोंढेजी, ऐका केंद्र सरकार करत नाही. तुम्ही चुकीच्या ठिकाणी बटन प्रेस करतात तुम्ही.
राज्य सरकारच्या हातात नसलेल्या गोष्टी तुम्ही राज्य सरकारवर थोपवत आहात. राज्य सरकार नियोजन करू शकतं, कार्यालयाच्या वेळा बदलू शकतं, वेळा बदलू शकतं कार्यालयाच्या, जेणेकरून गर्दी होऊ शकणार नाही, बसेसला गर्दी होऊ शकणार नाही, अरे, लोकलला तुम्ही गर्दी काय होऊ बोलता शकणार तुम्ही नाही. मुंबईमध्ये संदीप, बसून? तुम्ही सहमत आहात का या मुद्द्याला काय घेऊन? बोलताय? ऐका तुम्ही आता 467 पर स्क्वेअर किलोमीटर डेन्सिटी आहे मुंबईची. मुंबईच्या लोकांची डेन्सिटी 1000 पेक्षा जास्त आहे का स्क्वेअर किलोमीटरला? काय बोलता विशाल तुम्ही? तुम्ही किती काय केलं? 2 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या मुंबईची झालेली आहे. मुंबईची कॅपॅसिटी आहे का? आपण व्हर्टिकली वरती गेलेलो आहोत मुंबईमध्ये, हॉरिझॉन्टली नाही वाढलेलो आहोत. बरं, आणि ते ठीक- सगळे जर ठीक. जमिनीवर आले त्याचा काय परिणाम होईल तुम्ही त्याचा तुम्ही माझ्या अंदाज नाही मताशी लावू शकत. सहमत नाही. ठीक आहे, चला आपण संदीपजीने डेन्सिटी विचारू. किती संदीपजी, आहे? असं होऊ तुम्ही शकतं का? केंद्र सरकारने जबाबदारी पार पाडली नाही. केंद्र सरकारने लोकांच्या खिशामध्ये पैसे दिले नाही. केंद्र सरकार आपली जबाबदारी पार पाडत नाही. आमचे मुख्यमंत्री निदान मोराला तर दाना खाऊ घालत नाही ना. प्राईम मिनिस्टर मोराला दाना खाऊन आले, कळलं का? 80,000 पेक्षा जास्त लोक केंद्र आणि राज्याचा विषय नाहीये. अतुलजी ऐका, नियोजनाचा विषय, नियोजनाचा विषय. संदीप बोला, नियोजन होऊ शकतं याच्यात? केंद्र आणि राज्यांचा विषय आहे. केंद्र सरकार आपल्या जबाबदारीपासून पार नाही, टाकत मुळात विषय असा आहे. अतुलजी हा बोला बोला. ऐका जरा, माझं म्हणणं काय आहे, या सगळ्या केंद्र आणि राज्याच्या भांडणामध्ये त्रास कोणाला होतोय? तो सामान्य जनतेला होत आहे. आम्हाला रस नाही याच्यामध्ये केंद्रांनी काय करायला पाहिजे. आमचं म्हणणं एवढं आहे, चला आपण एक सकारात्मक दृष्टीने एक पहिलं. अतुल ऐका ना, आता 2 मिनिटं माझं ऐकून घ्या ना प्लीज. तुम्ही केंद्र सरकारबद्दल काही बोलतच नाही ना संदीपजी. केंद्र सरकार अतुलजी 2 मिनिटं ऐकून घ्या ना माझं प्लीज. काहीच करत नाही केंद्र सरकार. एक तर राज्याचे नाहीच हाताचे ना, पैसे घेत- दोन्ही राज्यांनी केलेलं नाही. आम्ही काही केंद्राच्या बाजूनी नाही आहोत. केंद्र सरकारने ते केलेलीच नाही आणि ते थाळ्या वाजवणं आणि याच्यात आम्ही विरोधातच आहोत. पैसे नका तुम्ही. बरं अतुलजी, त्यांचं सजेशन ऐकून घ्या. तुम्ही त्यांचं ऐका तर म्हणणं मी ते काय ऐकून म्हणतोय घ्या. ते. आजचा विषय अतुलजी, आजचा विषय रेल्वेचा आहे. आमचं तुम्हाला एक सांगणं आहे, ही चर्चा सकारात्मक होण्याच्या दृष्टीने काही जे मॅनेजमेंटचे एक्सपर्ट्स आहेत, मॅनेजमेंटचे काही जे तुमचे आयसीएमआरचे एक्सपर्ट्स आहेत, त्यांची एक कमिटी बनवा. रेल्वे चालू करायच्या दृष्टीने काय उपाययोजना करून रेल्वे चालू करता येईल, कोणाकोणाला चालू करता येईल याची एक कमिटी बनवा आणि लवकरात लवकर त्याच्यावर निर्णय घ्या. आणि मुळात विषय असा आहे अतुलजी, आज बिहारवरनं लोक येतात, उत्तर प्रदेशवरनं येतात, बाकीच्या राज्यातनं येतात. येतोय, आणखी त्यांना येतोय कोण आपल्याला. क्वारंटाईन करत नाहीत, त्यांची कोण नोंदणी करत नाहीत. ते आले की सगळीकडे फिरतायत, सगळीकडे करतायत. त्याच्यावर त्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव होत नाही का? त्यांना खुली सूट दिलेली आहे का? आणि फक्त लोकलनी ट्रॅव्हल केल्याने कोरोना होतो असं आपलं म्हणणं आहे का? काहीतरी तर लोकांना रिलीफ द्या. सरकारनी या एवढे सगळे लोक ह्या तुम्हाला महत्त्वाच्या सांगतायत, म्हणजे स्टेप्स जर फक्त घेतल्या आमचा पक्ष असत्या, नाही, एवढे सगळे लोक लोकांच्या तुम्हाला खिशात पैसे सांगतायत, टाकले असते, काहीतरी तर त्यांना लघु त्रास होत मध्यम असं म्हणून सांगतायत ना तुम्हाला. लघु उद्योगांचे कर्ज आपल्याकडे घेतले असते, जी सगळ्या जगाने जी सोय केलेली आहे. विरोधी पक्षांनी स्वतः सांगितलं की यू कॅन क्रॉस फिस्कल डेफिसिट. तुम्ही राजकोषीय तूट जी आहे ती वाढवून घ्या, आम्ही सोबत आहोत. अतुलजी, असं आपला सांगत विषय असताना आता रेल्वे, त्याच्यावर केंद्र बोला. सरकार तुम्ही काहीच विषय करत नाही. भरकटू त्याच्यामुळे नका. लोकांना बाहेर पडावं लागत आहे संदीप. ऐका तुम्ही संदीपजी, त्याच्यामुळे लोकांना बाहेर पडावं लागत आहे. त्याच्यामुळे लोकांच्या नोकरीची भीती अतुलजी, निर्माण तुम्ही झालेली द्या आहे. पैसे, नाही तर केंद्राने द्या. आम्हाला रिलीफ द्या. आम्हाला केंद्र आणि राज्याच्या भांडणामध्ये इंटरेस्टच नाहीये. काय करत ऐका ना तुम्ही, ते तुम्हाला आम्हाला लढवून मोराला अतुलजी, मुद्द्यावर येऊ ना. आजचा विषय रेल्वेचा आहे. आजचा विषय रेल्वेचा आहे. अरे विशाल, रेल्वेचा विषय का उपस्थित आजचा विषय रेल्वेचा आहे. कमिटी तर करा. बाहेर पडावं लागत आहे. बाहेर पडलं त्यांना तर 8 दिवसाची 10 दिवसाची मुदत द्या. त्यांना सांगा तुम्ही काय उपाययोजना द्या आम्हाला. केंद्र करेल ते करेल. अतुलजी, राज्याच्या पातळीवर आपण करू शकतो ना. देशामध्ये आली आहे. एकटा मुंबईचा प्रश्न नाही हा विशाल, पूर्ण देशामध्ये ही परिस्थिती आलेली आहे. म्हणजे लोकांसाठी अतुलजी, हा विषय तुम्ही भरकटवताय, मला सांगायला वाईट वाटतंय. आपण मूळ विषयावर येऊया. रेल्वे चालू करण्याच्या बाबतच्या विषयावर ठीक, आपण येऊया. आपण मूळ मुद्द्यावर पुन्हा एकदा येऊ. संदीपजी, मी वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक नंतर मी पुन्हा एकदा ही चर्चा कंटिन्यू करणार आहे आणि ब्रेक नंतर अनिकेतकडे जाणार आहे आणि त्याचबरोबर किशोर तिवारी देखील आपल्या बरोबर आहेत. घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. ब्रेक नंतर थेट मी जातो अनिकेत घमंडी यांच्याकडे. अनिकेत, काय म्हणणं आहे आपलं एकूण आतापर्यंतच्या चर्चेच्या विषयाला घेऊन? कारण सूचना आपल्याकडनं महत्वाच्या आहेत. मुळामध्ये 2005 मध्ये जेव्हा मोठा महाप्रलय आला होता त्यावेळेला देखील रेल्वे अशाच पद्धतीने बंद पडली होती. त्यावेळेला 26 जुलै नंतर रेल्वे प्रशासनानेच लोकल सेवा नव्हती चालू केली, त्यांनी थ्रू ट्रेन चालू केल्या होत्या. आज ज्या तुमच्या दादर आणि सगळ्या टीटीमध्ये सगळ्या ज्या थ्रू ट्रेन उभ्या आहेत ना, त्या थ्रू ट्रेन जर का वापरत आणल्या तर त्यांच्या डब्यांची कपॅसिटी वाढेल. अहो, मुळामध्ये जर का आपल्याला सोल्युशन काढायचंच नाही असं जर का ठरवलं असेल तर चर्चा करून मुद्दा उपयोग काय, हा पहिला प्रश्न.
आणि दुसरा मुद्दा, जसं लोंढेजी म्हणतायत की तुम्ही वर्क फ्रॉम होम करता, अहो ठाणे जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर वीज खंडित होतीये की वर्क फ्रॉम होम करणं मुश्किल झालेलं आहे आणि म्हणून लोक म्हणतात की आम्ही घरात नको कामावर गेलेलं परवडेल, अशा सगळ्या परिस्थितीवर आलेले आहे. मला सांगा की या सगळ्या परिस्थितीमध्ये उपाययोजना तर केली पाहिजे, प्रवाशांच्या सामान्यांच्या मागण्या तर पूर्ण केल्या पाहिजेत. आपण थ्रू ट्रेन चालू शकतो, आपण शटल सर्व्हिसेस चालू करतो. या सगळ्या सुविधा जर का केल्या तर तुमची जी आत्ताची गरज एका ठिकाणी जर का रेल्वेमधून जर का आता लोकलमधून जर का 1500 प्रवासी जात असतील तर दुसऱ्या वेळेला जर का तुम्ही थ्रू ट्रेन चालू केली तर त्याच्यामधून 3000 प्रवासी ऍट अ टाइम जाऊ शकतात. आपण कपॅसिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कोणी विचारच करत नाहीये. लोकल संख्या वाढवायची नाही, थ्रू ट्रेन चालवायच्या नाही, बस सेवा विस्कळीत ठेवायची आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जे लोक आहेत ते नागरिक मोठ्या प्रमाणावर पिचलेले आहेत. याच्यावर काहीतरी उपाययोजना व्हायला हवी. कोणी मदत केली कोणी नाही केली याच्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही. आम्हाला सुविधा हव्या ही आमची मागणी आहे आणि ती मागणी कायम राहणार. मुख्यमंत्री संवेदनशील आहेत असं म्हटलं जातं, परंतु आमच्या पत्रांना साधी उत्तरं दिली जात नाही, आम्हाला चर्चेला बोलवलं जात नाही. आमची खंत हीच तर आहे. अहो आम्हाला प्रवाशांना उत्तरं द्यायला लागतात, आम्हाला सगळ्यांना उत्तरं द्यायला लागतात, आम्हाला आमचा पण संसार सांभाळायला लागतो. अहो करायचं काय नेमकं, जगायचं तरी कसं हे तर तुम्ही आम्हाला पटवून द्या. अतुल लोंढे, अनिकेत घमंडी कुठल्या राजकीय पक्षाचे सदस्य नाहीत, एक सामान्य प्रवासी आहे जो सकाळी लॉकडाऊनच्या अगोदर 8:15ची लोकल पकडत होता आणि सीएसटी पर्यंत प्रवास करत होता. अशा अनेक प्रवासी आहे. हे त्यांचं म्हणणं, ही त्यांची व्यथा आहे. अहो पत्रांना उत्तर देत नाहीत मुख्यमंत्री. असं आहे विशालजी की घमंडींच्या या वाक्याशी मी अजिबात सहमत नाही आहे की सरकारला काही करायचं नाही आहे. आता जे संदीपजींनी आणि घमंडीजींनी जे सजेशन दिले आहे ते नक्कीच माझ्या परीने मी आता SMS करून पाठवतोच आहे. त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही आहे आणि ते पत्राचे विषय म्हणतात त्याची मी माहिती घेईल की काय प्रश्न आहे. पण हे अतिशय चुकीचं आहे की सरकारची इच्छा नाही आहे. सरकारकडे पण तज्ज्ञ लोकांच्या ICMR डॉक्टर्स असतील किंवा आपल्या इथले डॉक्टर्स असतील, त्या लोकांचा जो सल्ला आहे की पीकवर कधी जाणार आहे, हा व्हायरस वीक होतोय का, कारण खूप जास्त म्युटेशन ह्या व्हायरसेसचे होतात आहेत, तर ते वीक कधी होतील, कधीपासून सुरू करू, मग 7 सप्टेंबर करायचं की 21 सप्टेंबर करायचं, पीक कधी ओसरेल. आता जेव्हा आमच्या नागपूरमध्ये असं अपेक्षित होतं की 1200 पर्यंतचा पीक येईल रोज डेलीचा, पण 1200च्या ऐवजी जेव्हा त्यांनी 2021च्या पुढे क्रॉस केला त्याच्या अनुषंगाने हे प्रश्न उपस्थित झाले. म्हणून मी सांगितलं की सरकारला करायचं नाही असं नाही आहे, सरकारसमोर इकडे आग तिकडे विहीर अशी परिस्थिती आहे, पण आपण याच्यातनं मार्ग काढू. मार्ग नाही काढणार असं अजिबात नाही आहे. ट्रेन बंद ठेवून काय करायचं आहे? पियुष गोयल साहेबांनी कधी इनिशिएटिव्ह घेतला का याच्यामध्ये? कधीतरी त्यांनी राज्य सरकारची मी चर्चा काय केली का म्हणतो, की आपण हे केलं पाहिजे? ऐका ना, आता केंद्राने भूमिका स्पष्ट केलेली आहे की राज्यातल्या लोकल सुरू करण्याच्या संदर्भातला निर्णय हा राज्याने घ्यायचा आहे, त्यांची परिस्थिती बघून. म्हणजे याचा अर्थ नियोजन राज्याला करायचंय की नाही? हे सामान्य माणसाला पण यांनी आत्मनिर्भर करून टाकलेलं आहे की तुम्ही तुमचं पहा. माझं तेच म्हणणं आहे, तुम्ही विषय समजून नाही घेतला मी काय म्हटलं ते. तुम्हाला जिथे पुन्हा आपण केंद्र आणि राज्य करतोय अतुलजी. हो विशाल, तुम्ही समजून घ्या. हो तुम्ही ऍडमिनिस्ट्रेशन समजून घ्या पॅन्डेमिकचं. जगभरातले लोक मूर्ख आहे का? अमेरिका मूर्ख आहे का? बरं युरोपियन युनियनचे देश मूर्ख आहे का? अनिकेत घमंडी, किती महिन्यापासून आपण पत्रव्यवहार करता विशाल ऐकून घ्या, विशाल मुख्यमंत्र्यांशी? ऐकून घ्या विशाल, ऐकून घ्या. जगभरातली 3 महिने झाले. जून नंतर आपण पत्रव्यवहार सुरुवात केली. लोकल जेव्हा सुरू झाल्या त्याच्यानंतर आपण पत्रव्यवहार केला. जेव्हा जसजशी गर्दी वाढत गेली, सगळं ऐकून घेतो आपण. बरं, अनिकेत घमंडी असं म्हणतात गेल्या 3 महिन्यापासून मुख्यमंत्र्यांशी ते पत्रव्यवहार करतात. याचा अर्थ जर पत्रव्यवहार होतोय तर लवकरात लवकर नियोजन होऊ शकलं असतं. भले त्याचं इम्प्लिमेंटेशन 4 महिन्यानंतर करा ना तुम्ही. गर्दी त्याच्यामुळे होते आहे ना, गर्दी त्याच्यामुळे होते आहे. हा सगळा आर्थिक प्रश्न आहे, हा नुसता रेल्वेचा प्रश्न नाही आहे, हा आर्थिक प्रश्न आहे विशालजी. तुम्ही समजून घ्या, तुम्ही समजून घ्या. झुंपवलेला आहे इतर लोकांना एक दुसऱ्यांमध्ये, स्वतः बाजूला होऊन नामनिराळा होऊन झुंपवलेला आहे लोकांना. ते जगभरामध्ये कशा पद्धतीने लढल्या जात आहेत ते बघा आणि भारताचं केंद्र सरकार काय करते ते बघा. अतुलजी, त्याच्यामुळे ही गर्दी होते आहे. जुंपवायचं काम मी करत नाहीये, जुंपले मुंबई करत, सेफ नाही आहे, जुंपले मुंबई करत. एम्प्लॉयर सेफ नाही आहे. बघा तुम्ही कशा पद्धतीने बसमधनं प्रवास करताय. मी स्वतः उपनगरात राहणारा माणूस आहे, मी बघतोय काय परिस्थिती आहे. सुदैवाने आम्हाला पिकअप ड्रॉप असेल. मी म्हणत नाहीये कोरोनाच्या सगळ्या परिस्थितीत आम्ही देखील संयम ठेवून आहोत, पण संयम संपत चाललाय. विशालजी, तुमच्या मीडियामध्ये ज्या पद्धतीने लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहे, त्या मीडियाचा तो तुमच्या इंडस्ट्रीचा दोष नाही आहे, तो दोष केंद्र सरकारचा आहे. कारण या पॅन्डेमिकच्या काळामध्ये केंद्र सरकारने जी आर्थिक जबाबदारी उचलायला पाहिजे ती उचललेली नाही आहे. त्याच्यामुळे लोक गर्दी रस्त्यावर आहेत. उपासमार म्हणतो ना आपण, ती काय आहे? बरं ठीक आहे. केंद्र सरकारने जर
लोकांचे पेमेंट दिले असते, केंद्र सरकारने जर लघु मध्यम उद्योग जे आहे त्याची जबाबदारी घेतली असती जगभरात. बरं, केंद्र आणि राज्यामध्ये पडायचं नाहीये. मला असं म्हणणं आहे की जे नियोजन आपल्या हातात आहे अतुलजी, ते आपण केलं पाहिजे. अगदी 30 सेकंद जाता संदीप. मला एक प्रामाणिकपणे वाटतं की यातनं मार्ग निघू शकतो. मुळात प्रॉब्लेम असा आहे की सरकारची चर्चा करायची तयारी नाहीये. त्याचं जे नियोजन करण्यासाठी जे इच्छाशक्ती पाहिजे ती मुळात इच्छाशक्तीच दिसत नाहीये विशाल याच्यामध्ये, की आपल्याला काहीतरी करायचं आहे. काय झालंय, मी चांगला आहे ना, मी माझ्या घरी सुखी आहे ना, ही जी सरकारची जी भूमिका आहे ना, ही मला असं वाटतं चुकीची आहे. लोकांचे त्रास होत आहेत, होऊ द्या, मी सेफ राहिलो पाहिजे असं नाही सरकार चालत. तुम्हाला बरं, लोकांचे ठीक प्रश्न संवेदनशील ठीक आहे. ऐकावेच लागतील, त्याच्यावर उत्तर इच्छाशक्ती संवादाने हा प्रश्न सुटू शकतो संदीप, असं आपल्याला वाटतं. राहू शकत नाही. अगदी माझ्याकडचा वेळ संपला. सगळ्या पाहुण्यांचे धन्यवाद. मुंबईकर म्हणून एकच या सगळ्या परिस्थितीत अपेक्षा आहे की ज्या समस्या निर्माण होतात प्रवास करत असताना, की निघताना 3 तास, जाताना पुन्हा 3 तास, मध्ये पुन्हा ड्युटी आवर्स, यातनं काहीतरी मार्ग काढावा आणि त्यासाठी संवाद होणं आवश्यक आहे, नियोजन असणं आवश्यक आहे. इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. मनसेची गांधीगिरी आज आपण बघतोय. मनसेने आज सविनय कायदेभंग आंदोलन केलेलं आहे. ठिकठिकाणी आज त्यांनी आंदोलन केलं. ठाणे असेल, डोंबिवली असेल, त्याचबरोबर मुंबई असेल, या ठिकाणी थेट रेल्वेत प्रवास, लोकलमधनं त्यांनी आज प्रवास केलेला आहे आणि त्याचीच ही दृश्य आपण बघतोय. आज अविनाश जाधव मनसेचे नेते, त्यांनी देखील ठाण्यामध्ये ट्रेनमधनं प्रवास करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना पोलिसांनी तिथे अडवलं. काही वेळाकरता म्हणून त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं. पण मुंबईकरांचे हाल होत आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढतो, हे निश्चितच धोकादायक किंवा चिंताजनक आहे. पण यामध्ये काही नियम किंवा काही नियोजन करून या लोकल सुरू करता येऊ शकतात का सर्वसामान्यांसाठी? कारण या सर्वसामान्यांना उपनगरातनं येताना 3 तास आणि पुन्हा ऑफिसचा कालावधी संपल्यानंतर जाताना 3 तास घरापर्यंत प्रवास करावा लागतो. याला जबाबदार कोण? हे हाल सरकारला दिसत नाहीत का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आता वजनदार